हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सगळे? छान मजेतच असणार. तर ही क्लिप होती नाईटची आणि आता हे नेक्स्ट मॉर्निंग झालेली आहे. तर इथे मी सगळ्यात आधी उठल्यावर बाहेर आले, म्हणजे फ्रेश वगैरे झाले आणि त्याच्यानंतर झाडू पकडला आणि बस आपलं स्वच्छता अभियान सुरू केलं मी. तर सगळ्यात आधी इथे बाहेर आले आणि हे स्वच्छ म्हणजे झाडून घेते. आज काही वॉश वगैरे नाही करायचं मला. आणि बाहेर ऊन बघू शकता तुम्ही किती आलेलं आहे, बापरे. पण ऊनमध्ये ना थोडी बादल पण होती आज. तर वाटतच होतं सकाळपासून की पाऊस पडेल आणि पाऊस पडलाच मग नंतर. आणि रात्री तर खूप पाऊस आला. मग त्याच्यानंतर इथे झाडांना पण पाणी टाकून दिलं, कारण ऊन एवढं आहे की झाडांना रोज पाण्याची गरज पडते. त्याचसोबत मग सगळं झाल्यावर आतमध्ये आले आणि स्टँडवरचे कपडे काढून घेतले, कारण सगळं वाळले होते. आणि इथे इतका सारा गठ्ठा जमा झाला होता कपड्यांचा. तर ते सगळं मला आता घड्या करून ठेवायचं होतं. कारण काय होतं ना, मग आपण क्लिनिंग जेव्हा करतो ना, सगळी डस्ट त्या कपड्यांवर उडते. त्याच्यामुळे आता सगळं तिकडे घेऊन जाते त्या रूममध्ये आणि हे आधी ठेवते घड्या करून सगळं काही. रुजुल, काय झालं? हे बघ हे बघ हे बघ. अरे वा बाबू. हे पडशील. इकडे घे बरं, इकडे घ्या त्याला. इकडे तर मी तर बसवते त्याला थोडा किती कपडे झाले बघ इथे. हो, किती कपडे झाले. दिसतंय का तुला? काय हो करायचं दिसतंय. हो हो. आता आता कसं? रुजू कसा कुदला तू? त्यासोबत आज संडे होता, त्यांनी ऑफ घेतलेला होता. त्यांना सुट्टीच होती, त्याच्यामुळे सगळं निवांत चालू होतं. आणि सकाळी पण मी छानपैकी रेस्ट केली आज, कारण ज्या दिवशी सुट्टी असते त्या दिवशी मग मी पण थोडी रेस्ट करून घेते, कारण रोज खूप घाईघाई असते त्यामुळे. तर इथे आता रुजूसोबत बोलत बोलत बघितलंच असेल तुम्ही, मी सगळे कपडे ठेवून दिले आहे. आणि इथे आता याच्यासोबत थोडीशी मस्ती करत आहे, कारण हे मला वाटते वॉशरूम गेले होते, त्याच्यामुळे मला त्याला बघावं लागलं. फ्रेंड्स, तर इथे रुजुलची एक झोप पण झाली आणि इकडे यांना झोप येते वाटते. आज पूर्ण सुट्टीच्या मजा सुरू आहे. ते सगळे आरची इकडे तिकडे पडल्या.
आणि हा बघा कसं बघतोय. तर याची झोप झाली आणि आंघोळी आमच्या कोणाचं झालेलं नाही. पूर्ण आळस आलेलं. कसं म्हणजे खूप दिवसानंतर आम्ही असं पूर्ण दिवस आज आळसमध्ये घालवलेला आहे. तर चला आता हा उठला, याची आंघोळ करते, मी आंघोळ करते, यांना पण पाठवते, तेव्हाच जरा फ्रेश वाटेल आणि उत्सुकता येईल. कारण आम्हाला 1-2 कामं पण आहे, बघू आज कसं सगळं होते. जे काही आहे ते तुमच्यासोबत तर शेअर होईलच. तर चला भेटूच थोड्या वेळात. त्यानंतर इथे आता आम्ही सगळ्यांनी आंघोळ करून घेतली आणि आज थोडं लेटच झालं होतं. कारण आज खूप आरामात केलं सगळं काही. उठलो तर सकाळी खूप लेट नाहीच आम्ही, कारण रुजूलच उठते तर मग आम्हाला काय झोपायला मिळत नाही त्याच्यामुळे. आणि मग अंघोळ झाल्यावर डायरेक्ट मी किचनमध्ये आले, कारण खूप लेट झालं होतं आणि माझं जेवण पण बनायचंच होतं त्याच्यामुळे. तर रात्री तुम्हाला माहीत आहे मी पुलाव आणि कढी केली होती, तर ती ना थोडी उरली होती, तर त्याच्यामध्ये आमचं जेवण नाही झालं असतं. त्याच्यामुळे मग ना शिमला मिरची होती फ्रीजमध्ये ठेवली. तर विचार केला की त्याचा ना छान असा झुणका बनवते, कारण यांनी शिमला मिरची आहे म्हटलं तर यांच्या तोंडात नाही आधी तेच निघालं झुणका बनव. तर हे 2-3 दिवसापासून म्हणत होते, पण ते काही त्याचा नंबर येतच नव्हता. मग आज बनवलं. तर इथे आता मी तेच सगळं काढून घेते, जे मला आता साहित्य लागणार आहे, आणि पटापट हे सगळं कटवट करून घेते, कारण तिकडे वेळ खूप झालेला होता आणि भूक पण लागायला आली होती. त्याआधी मी गॅसवर रुजूलची बॉटल होत्या 1-2 बॉईल करायच्या, त्या ठेवून दिल्या आहे. आणि रुजूल तिकडे आता खेळत होता, कारण त्याची तर झोप मगाशीच होऊन गेली. त्याच्यामुळे आता तो काही झोपण्याच्या ह्याच्यात आहे नाही. तर इथे आता मी हे सगळं कट करून घेते आणि चॉपरमध्येच बारीक करणार आहे. तर कांदा, हिरवी मिरची, त्यासोबत थोडं लसूण आणि टमाटर हे सगळं एक सोबतच मस्त बारीक असं चॉप करून घेतलं मी. आणि या चॉपरमध्ये पण छान बारीक होते. मी हे नवीन चॉपर घेतलं आहे. आधीचं माझं ते जे होतं ते खराब झालं, तुटलं. त्याच्यामुळे ते मग ना काय जमलंच नाही, म्हणून मी हे आता नवीन घेतलेलं आहे. तर याच्यात पण व्यवस्थित होते. आणि हे बघा इथे आता सगळं चॉप करून घेतलं. आता तिकडे पटकन मी झुणका करायला घेते. तर तुमच्यासोबत आज मी झुणक्याची रेसिपी शेअर करणार आहे. ज्याला कोणाला झुणक्याची रेसिपी आवडेल ते एक लाईक नक्की करा. आणि जर तुम्हाला व्लॉग कसा वाटते तर ते पण मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुमच्या कमेंट्स वाचायला मला खूप छान वाटते. तर इथे त्यानंतर मी आता बघू शकता तुम्ही कढई ठेवून दिली गॅसवर, त्यामध्ये ऑइल टाकलेलं आहे. आणि झुणका म्हटलं की त्याला थोडंसं ऑइल जास्ती लागते, कारण ते ड्राय असते. तेल तापलं त्यानंतर यामध्ये हिंग आणि जिरा टाकून देणार आहे मी. मग हिंग जिरा थोडंसं छान असं फ्राय झालं की जे चॉप करून ठेवलं आहे ते टाकून देणार आहे. कांदा, लसूण, हिरवी मिरची आणि टमाटरचं जे बारीक असं चॉप करून ठेवलं आहे. आणि त्याचसोबत त्यामध्ये मी थोडंसं कढीपत्त्याची पानं पण टाकली होती. त्याच्याने एक ना जे बेसनला खूप छान असं एक टेस्ट येतं कढीपत्त्याचं, तर छान वाटतं ते. तर इथे आता हे सगळं टाकून तेलामध्ये थोडंसं मी याला छान परतून घेणार आहे. त्यानंतर हे जोपर्यंत होत होतं तोपर्यंत मी इकडे शिमला मिरची पण चॉपरमध्ये छान अशी बारीक करून घेतली, तुम्ही बघू शकता. आणि आता शिमला मिरचीला शिजायला जास्त वेळ नाही लागत, त्याच्यामुळे आता हे याच्यामध्ये थोडंसं मिक्स करते आणि लगेच यामध्ये मी ड्राय मसाले पण ॲड करून देणार आहे. तर यामध्ये मी हळद, तिखट, मीठ, धने जिरे पावडर आणि जे गोडा मसाला असते ते टाकलेलं होतं. गरम मसाला न यूज करता मी गोडा मसालाच यूज करते. तर इथे सगळं मी आता यामध्ये मिक्स केलं आणि आता छान हे पूर्ण भाज्या मिक्स करून घेणार आहे. आणि आताला झाकून 2-3 मिनटं छान वाफ काढून घेते, कारण शिमला मिरची शिजायला अगदी थोडाच वेळ लागतो त्याच्यामुळे. आणि झाकून शिजवलं की याला थोडंसं पाणी पण सुटेल. मग इथे आता तुम्ही बघू शकता आपली शिमला मिरची छानपैकी सॉफ्ट झाली होती आणि छान मस्त त्याला एक बाइंडिंग पण आलं होतं आणि हलकंसं पाणी पण दिसत असेल तुम्हाला असं सुटलेलं. मग यामध्ये मी जे बेसन आहे ते ॲड करून देणार आहे, जेवढं मला भाजीच्या अनुसार वाटत आहे. तर मी साधारण 4-5 स्पून यामध्ये बेसन ॲड केलं होतं. आता त्याला छान मिक्स करून घेते आणि याला त्याच्यानंतर छान असं मिक्स केलं तर बघा त्याला पाणी जे सुटलं तर त्यामध्येच हे झालं. मग यामध्ये खूप सारं कोथिंबीर टाकून याला झाकून छान वाफ काढून घेणार आहे. तर कोणाकोणाला हे असं झुणका आवडते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. खूप छान झालं होतं, कारण मी बऱ्याच दिवसानंतर बनवले आणि इंटरेस्टने बनवलं ना जेवण, तर त्याची टेस्ट पण खूप छान वाटते. नाहीतर मग ते जीवाभावावर आल्यासारखं जेवण बनवलं की त्याची टेस्ट पण तशीच असते.
तर इथे मस्त आपला झुणका बनवून रेडी आहे. इकडे मी हे बनवतच होते तर तिकडे मोसम बदलला होता आणि पाऊस अचानकमध्ये चालू झाला, तर मी ते गॅस तिकडे ठेवला आणि बाहेर गेले, कारण हे तिकडे बाहेर उभे होते. तर मी म्हटलं चला मी पण थोडं मोसम बघून येते कसं झालेलं आहे. तर थोडंसं बाहेर जाऊन इकडे तिकडे बघितलं आणि तेच बघत होते पाऊस जास्ती पडणार आहे की कमी. तर ते काय ना ढग होतं तेवढंच पाणी पडलं थोडा वेळ, पण मग रात्री रे बापरे खूप पाऊस आला. आणि त्याचसोबत इथे थोडंसं थोड्या वेळ उभी राहिली 5 मिनिटं आणि त्यानंतर आता वापस मी किचनकडे जाणार आहे, कारण मला पोळ्या करायच्या आहे. आणि रुजुल मस्त फ्रेश आहे, कारण त्याची झोप कंप्लीट झाली आहे, तर तो आता पूर्ण मस्तीच्या मूडमध्ये आहे. आता तो छान मस्ती करणार आहे दिवसभर, कारण आता त्याची झोप झाली तर तो आता काय झोपेल असं वाटत नाही. मग तो नाहीच झोपला आणि दिवसभर मस्ती केलेली आहे. तर इथे बघू शकता त्याला दिसलं कॅमेरा लागलेला आहे. तो तिकडे बघत होता आणि मग त्याच्यानंतर मी इकडे आले किचनमध्ये. आता हे जे कणिक आहे ते भिजवून घेते पटकन, आणि तिकडे मी ती रात्रीची जी कढी होती ती पण गरम करायला ठेवली. एका साईडला झुणका होता. तर मी विचार केला की कणिक भिजवायच्या आधी झुणका एकदा चेक करून घेते. तर ते ना मग मला थोडंसं ड्राय वाटत होतं, तर त्यामुळे त्यामध्ये थोडंसं पाणी असं शिंपलं मी आणि त्याला एकदा मिक्स केलं आणि आता त्याला अजून 2-3 मिनटं वाफ काढून घेणार आहे, कारण ते ना खाली लागल्यासारखं झालं होतं त्याच्यामुळे. आणि मग त्याचसोबत इकडे कढी पण आपली छान गरम करून झाली होती. तर तावा ठेवून देते गरम व्हायला आणि पटकन कणिक भिजवून घेते आणि मग पटापट पोळ्या टाकून घेणार आहे. कणिक तर झाली होती भिजवून, त्याला एका साईडला ठेवून दिलं आणि त्याचसोबत हे आधी मी क्लीन करून घेते, कारण इथे ना सगळं पाणी झालं होतं. आणि इथे आता मी पटापट पोळ्या टाकून घेते. तर पोळ्या टाकायच्या आधी मी कणिक थोडीशी छान अशी चुरून घेतली आणि त्याचे असे गोळे करून घेतले. त्याच्यानंतर एका साईडला तुम्ही बघू शकता तर तिथे रुजुलचं पण जेवण बनवत आहे मी, कारण त्याची पण जेवायची वेळ झाली होती. त्याच्या एका साईडला बनते, मग त्याचा थंड होईपर्यंत माझ्या त्या वेळात पोळ्या पण होऊन जातात. म्हणजे मी त्याला चारून देते तोपर्यंत हे जेवण करून घेणार, आणि जर तोपर्यंत त्याचं झालं खाऊन यांचं जेवण होईपर्यंत तर मी पण त्याचसोबत जेवण करून घेईन. त्याला असं ठेवलं तिथे खाली की तो खेळत असतो, मग आमचं जेवण होऊन जाते तेवढ्या वेळात. तर इथे आता चला मी पटापट पोळ्या टाकून घेते. आणि इथे यांच्यासोबत काहीतरी बोलणं पण चालू होतं, तर तेच रुजुलला सांगत होते मी की बनतच आहे बेटा, कारण त्याला भूक लागली होती, दुपारच झाली होती त्याच्यामुळे. तर इथे आता तुम्ही बघू शकता पोळ्या करत होते मी, तर यांची मध्ये लुडबुड चालू होती. दोघांची काका चालू होती मस्ती. तुम्ही बघितलंच असेल मी पोळ्या काय सहसा जास्ती करत नाही, पण अशी एखादी भाजी असते की ज्याच्यासोबत पोळी छान वाटते. जसं आता हे मोकळं झुणका होता तर त्याच्यामुळे त्याच्यासोबत पोळी किंवा भाकरी छानच वाटते. तर भाकरी खायची काही इच्छा नव्हती, मग म्हणून पोळी केली. तर इथे पोळ्या टाकून घेते आणि तुम्ही बघितलं हे इथे येऊन बघत होते, त्याला सांगत होते बेटा झालं आहे तुझं खायचं रेडी, थंड होत आहे असं यांचं चालू होतं. तर इथे आता पटापट पोळ्या टाकते आणि मग यांना ताट वाढते आणि त्याला पण खायला देते. मग त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता जेवण वगैरे सगळंच झालं. मी भांडी होती ती पण सगळी घासून घेतली आणि आता मला ना हे गॅस वगैरे सगळं क्लीन करायचं होतं, तर तेच मी ते क्लीन करायसाठी आले होते. तर भांडे बघू शकता किती मोठे झाले होते, कारण पूर्ण सकाळपासूनचे जे पण भांडे निघले होते ते सगळेच होते वॉश करायचे. मी विचार केला होता एक सोबतच करेल म्हणून ते ठेवले होते. आणि मग इथे आता जेवण वगैरे सगळं झालं आणि झुणका तर एकच नंबर झाला होता. तुम्ही कधी ट्राय नसेल केलं तर नक्की ट्राय करा, तुम्हाला पण आवडेल. मग इथे असं मी सोप लावून पूर्ण जे आपलं लिक्विड असते ना भांडे घासायचं त्याच्यानेच असं पूर्ण गॅस घासून घेतली. आणि मग हे मायक्रोफायबरवाले क्लोथ्स आहेत माझ्याकडे, तर त्याच्याने खूप छान असं क्लीन होते. तर इथे हे छान मग असं मी कपड्याने पूर्ण 2-3दा पुसून घेते, म्हणजे छान अशी गॅस क्लीन होते.
मग त्याच्यानंतर मला गॅस ओटा पण क्लीन करायचा होता, तर ते लिक्विड आहे माझ्याकडे, ते मी यामध्ये स्प्रे करून देते पूर्ण गॅस ओट्यावर, टाईल्सवर. आणि मग एकदम कपड्याने क्लीन केलं की जे पण आपलं ऑइल वगैरे उडलेलं असते ते सगळं क्लीन होऊन जाते मस्तपैकी. त्याचसोबत जास्ती आपल्याला मेहनत पण नाही करावी लागत. ते टाकायचं आणि कपड्यानेच पुसून घ्यायचं. जास्ती कधी घाण असलं तेव्हाच मग मी सोप लावून थोडंसं घासून घेते, नाहीतर त्याची गरजच पडत नाही. कारण याच्याने आपण नेहमी क्लीन करत असलो तर आपलं हे काही जास्ती घाण होतच नाही. तर इथे बघू शकता तुम्ही, मी टाकून दिलं ते असं स्प्रे करून घेतलं आणि छान कपड्याने, त्याच कपड्याने पुसून घेत आहे. तर टाईल्सला आणि गॅस ओट्याला तेच चालतं. तर इथे अशा प्रकारे सगळी क्लिनिंग करून घेतली. आणि तुम्हाला आजचा हा व्लॉग कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला तर एक लाईक पण करा. तर याच सोबत मी या व्लॉगला इथेच एंड करणार आहे. आणि आजचा व्लॉग थोडासा मोठा झालेला आहे, तर आय होप तुम्हाला आवडला असेल. तर चला भेटू आपण अशाच एका छानशा नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. त्याचसोबत इथे सगळं क्लीन केल्यावर किचन किती छान वाटतं तर तुम्ही बघू शकता. आणि भांडे पण बघा किती सारे झालेले आहे. तर हे सगळं इथे क्लीन करून ठेवून दिलं वाळायला. आणि आता मी थोडा वेळ रेस्ट करते. तर चला, तुम्हाला आवडलंच असेल आजचं व्लॉग असं वाटते मला. तर भेटू नंतर, बाय.